मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप सभेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त, पुरुषोत्तम मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये पंचम प्रकरण आणि पहिल्या प्रकरणामध्ये 3 अध्यायांची कथा, शतानंद स्वामी यांचा जीवन चरित्रापर्यंतची कथा कालच्या दिवशी श्रवण केली होती. प्रतापसिंह राजा म्हणतात, हे सुरत मुनी, मला आता तुम्ही भगवान स्वामीनारायण यांनी जो या पृथ्वीवरती अवतार धारण केला त्या भगवंताचे दिव्य चरित्र मला श्रवण करवा. आणि 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथ प्रारंभाचं मंगलाचरण शतानंद स्वामी ग्रंथामध्ये लिहितात, सुरत मुनी करत आहे. पातुं धर्ममधर्ममुत्खलयितुं श्रीभक्तिधर्माङ्गदो जाता कोशलेषु जातायोत्तरकोशलेषु विबुधा नंदाय सद्धर्मिणे श्रीमच्चन्दन पुष्पहार रुचये शुभ्रांशुके बिभ्रते तस्मै श्री गुरवे नमोस्तु हरये नारायणायर्षये. पातुं धर्मम अधर्ममुत्खलयितुं म्हणजे एकांतिक धर्माची रक्षा आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी उत्तर कौशल देश तिथे धर्मदेव आणि भक्ती माता यांच्या घरी जे प्रकट झाले, ज्यांनी अहिंसामय यज्ञांचं प्रवर्तन केलं, अनेक भक्तांना आनंदित केले, एकांतिक धर्माचं पालन करवण्याचं लोकांना शिकवलं, ज्यांनी सुंदर सुगंधिमान चंदन धारण केलेलं आहे आणि पुष्पांच्या अनेक माळा धारण केल्या आहे, असे श्वेत वस्त्रधारी आमच्या गुरुस्थानी विराजमान भगवान श्रीहरींना मी वंदन करतो. सुरत मुनींनी प्रतापसिंह राजाला कथा ऐकवण्यापूर्वीच हे प्रथम मंगलाचरण आहे. ग्रंथ प्रारंभी सर्वप्रथम भगवान स्वामीनारायण ह्या पृथ्वीवरती प्रगट झाले, त्या मागचे कारण आणि उद्देश याची सुंदर कथा हिमालय बद्रीनारायण येथून प्रारंभ होते. ती सुंदर कथा सांगण्यात आली. उत्तर दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. कवी कालिदास असं म्हणतात की उत्तर दिशेचा जो पर्वत आहे, जो सर्व पर्वतांचा राजा आहे, असा जो हिमालय पर्वत, जो सर्व पर्वतांचा पिता आहे. जेवढे पण पर्वतचे नाव आपण ऐकतो ते सर्वचे सर्व हिमालयचे पुत्र आहेत. सर्वात मोठा पर्वत हा हिमालय पर्वत आहे. त्या हिमालय पर्वताची शोभा वर्णन करण्यात आली. विशाळ आणि सुंदर असे राजमहल असतात, तसे त्या हिमालय पर्वताचे शिखर आहे. कोणी चांदी सारखा सुंदर दिसत आहे, कोणता पर्वत हा काजळ सारखा काळाशार दिसत आहे, तर कोणता पर्वत हा सुवर्णासारखा दिसत आहे. ज्या हिमालय पर्वतातून अनेक झरणे निघत आहेत, अनेक नदी निघत आहेत, ज्या हिमालय पर्वतावरती अनेक प्रकारांचे पक्षी निवास करून राहतात, ज्यामध्ये राजहंस, सारस आदी पक्ष्यांचे नाव लिहिण्यात आले.
अनेक त्या हिमालय पर्वतावरती झाडं आहे, ज्यामध्ये दारूक आहे, वरुण, अशोक वृक्ष, बोरसल्ली, आंब्याचं झाड, चाफा, मोगरा, केळी, नारियल, वड, बेलपत्र अधिक फळ प्रधान आणि फुल प्रधान अनेक ज्या हिमालय पर्वतावरती झाड आहे. अनेक प्रकारचे पशु पक्षी स्वतःच्या स्वरांमध्ये ज्या पर्वतावरती गान करीत असतात. हत्ती स्वतःच्या आवाजांमध्ये सुंदर तिथे स्वतः सर्वांना बोलवत असतात. गंधर्व स्वतः हातामध्ये वीणा धारण करून आणि तिथे वारंवार स्वतःच्या स्वरांमध्ये गान करीत असतात. महर्षी तिथे वेद मंत्रांचा ध्वनी करीत असतात. गंगाजीचा प्रवाह संपूर्ण हिमालय पर्वतामध्ये फिरलेला आहे. म्हणजे कुठे पण कोणत्या पण स्थानी उभे राहा, तिथे गंगाजीच्या प्रवाहाचा आवाज येतो. अशी अद्भुत हिमालय पर्वताची शोभा पूर्ण एक अध्यायामध्ये वर्णन करण्यात आली आहे. भगवान वामन यांच्या चरणांना स्पर्श करून आणि सत्यलोक मधून निघालेली जी गंगाजी आहे, ते या संपूर्ण पर्वताला पवित्र करत आहे. ज्या गंगाजीचे शास्त्रांमध्ये 7 प्रकारचे प्रवाह सांगण्यात आले, ज्यामध्ये वसौखसारा, नलिनी, सरस्वती, जंबू, सीता आणि गंगा असे 7 प्रवाह गंगाजीचे हिमालय पर्वतातून निघतात, जे मुख्य प्रवाह म्हटले जातात. बाकी गंगाजी तर 100 जागेवरून हिमालयातून प्रगट झालेले आहे. गंगोत्रीतून, बद्री येथून, माणागाव येथून, सरस्वती नदी आहे, पण तो पण गंगाजीचाच प्रवाह आहे. तर अशा 100 जागेवरून हिमालय पर्वतातून गंगाजीचं उगम स्थान आहे. पण मुख्यतः 7 जागेवरून गंगाजी प्रगट झाल्या. त्या 7 धारा म्हणजे हे 7 नाव देण्यात आले. त्या गंगाजीच्या पवित्र तटावरती एक सुंदर आश्रम आहे. तो भगवान श्री नारायण यांचा आश्रम आहे. भगवान जेव्हा या पृथ्वीवरती नर नारायण स्वरूपाने प्रगट झाले, तेव्हा त्यांचं जे धाम होतं ते अक्षरधाम पण स्वतःचे मूळ स्वरूप आच्छादित करून आणि ह्या पृथ्वीवरती प्रगट झाले, आणि ते धाम म्हणजे बद्रिकाश्रम धाम. आणि तिथे भगवान श्री नारायण स्वतःचे लहान भाऊ नर सोबत निवास करून राहतात. ज्या आश्रमाचे दर्शन करा, दर्शन करता बरोबरच हृदयामध्ये आनंद व्याप्त होतो, असा सुंदर आश्रम म्हणजे या पृथ्वी लोकाची शोभा आहे. असा बद्रिका आश्रम आहे, जिथे बद्रीचे झाड आहे. बद्री म्हणजे बोरचे एक विशाळ झाड आहे, आणि त्या विशाळ झाडाला अनेक बद्री फळ आलेले आहे. ज्या बद्री झाडाचे ज्या फांद्या आहेत, त्या अनेक प्रांतांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या बद्री झाडाचे फळ हे त्यागी संन्यासींना पाणी पिण्याचे जे तुंबडी असतात, त्यासारखे मोठ्या मोठ्या तांब्यांसारखे दिसत आहे. एवढे विशाळ हे फळ आहे. शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की आपण कोणतेही फळ लगभग घेतो, आंबा घ्या, बोर घ्या, त्या फळांमध्ये बी असतात. पण हे बद्रीचं झाड असं आहे की तिथे त्या झाडामध्ये कोणतंही बी नाही. असं हे मधुर फळ त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहिलेला आहे. अनेक हिंसक प्राणी त्या बद्रिकाश्रमामध्ये राहतात, जे स्वतःची वैर, शत्रू, काम, क्रोधाधिक सर्व विसरून आणि एकत्र त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहत आहे. असे ते बद्रिकाश्रम, त्या बद्रिकाश्रमामध्ये राहणारे जे ऋषीजन आहे, त्यांची पण दिनचर्या दाखवण्यात आली. की त्या बद्रिकाश्रमामध्ये राहणारे जे तपस्वी ऋषीजन आहे, अनेक जटाधारी आहे, वेदांचं गान करणारे आहे, वानप्रस्थी आहे, कोणी एक वार वायू भक्षण करून राहणार आहे, कोणी मात्र जलपान करून राहत आहे, कोणी फक्त पाण्यावरती येणारा जो फेस आहे तो खाऊन राहत आहे,
कोणी रात्रीच्या समयी चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्राचा प्रकाश ग्रहण करून जगणारे आहेत. असे आपण जेव्हा कुंभमेळा होतो, जो 12 वर्षाचा कुंभ महाविशाळ कुंभमेळा म्हटला जातो, त्यामध्ये हजारो असे संत महापुरुष असतात की ज्यांचं आयुष्य 1,000 वर्षापेक्षा पण जास्त आहे. कोणी कोणी हजारो 10,000 वर्षांपासूनचं आयुष्य घेऊन आणि हिमालय पर्वतामध्ये तप करीत आहेत. बाकी सामान्यतः संत तुम्हाला दिसत नाही, पण जेव्हा कुंभमेळा येतो तेव्हा तुम्ही पहा हजारोच्या संख्येने अनेक सामर्थ्यांना घेऊन ते संत तिथे उपस्थित असतात. म्हणजे हिमालय पर्वत यामध्ये हजारो योगी आज पण निवास करून राहिलेले, जिथे माणूस पोहोचू शकत नाही अशा स्थानावरती योगी राहत असतात. नाहीतर माणसाचं आयुष्य जास्तीत जास्त किती असेल, 138-39 नेल्सन मंडेला जगले होते. त्याच्यावरती तर लगभग कोणी आपल्या लक्षात येत नाही. बाकी आपल्या संप्रदायामध्ये अद्भुतानंद स्वामी होते, जे 150 वर्ष जगले होते. 150 वर्षाचे एकमेव संत होते, ते होते अद्भुतानंद स्वामी, ज्यांचे असं म्हणतात की 100 वर्षानंतर माणसाला नवीन केस येतात, नवीन दात येतात. ते अद्भुतानंद स्वामींना आले होते असं संतांच्या मुखातून ऐकलेलं आहे. कारण 150 वर्ष जगले म्हणजे अनेक पिढ्यांनी त्यांना पाहिलं आणि ते गोष्ट दुसऱ्या की तिसऱ्या पिढीपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचून जाते. तर असे अनेक हजारो वर्षांपर्यंत जगणारे गिरनारमध्ये, हिमालयमध्ये असंख्य संख्येने पडलेले आहे. भगवंताचं ध्यान करीत आहे, स्मरण भजन करीत आहे. तर असे असे संत तिथे आहे की जे काहीच ग्रहण करत नाही. आताच एक भुजचे संत आहे, ते भुजचे संत, त्यांनी काय लिहिलं होतं त्यामध्ये, 20 वर्ष झाले झोपच घेतली नाही, अखंड भगवंताचं भजन करत आहे. तर असे असे संत पण संप्रदायामध्ये आहे. तर हिमालय पर्वतामध्ये राहणाऱ्या संतांची गोष्ट केली आहे की तिथे राहणारे संत मृग चर्म धारण करणारे आहेत. वृक्षांची पत्र आणि जे साल असते त्याला ग्रह धारण करणारे आहे. मृग चर्म धारण करणारे म्हणजे की चालतं हरण मारणारे नव्हते, जे हरण वारलेलं असलं त्याचं जे चामडं असलं ते धारण करणारे होते, हिंसा करणारे नाही. नाहीतर मग मृग चर्म धारण करणं म्हणजे सध्या काय कंडिशन होते की लोक मारून टाकत असतात. आता आफ्रिकामध्ये तुम्ही जा तर तिथे रस्त्याने एवढे हरणाचे, त्यानंतर ते काय म्हणता गुजरातीत घेटा म्हणता, इकडे काय म्हणता आपल्याकडे मेंढी म्हणता ना, हा, त्याचे त्या तिथे अलग प्रकारचे सफेद कलरचे असते. आता इकडे असतच असेल, तिचे केस खूप मोठे मोठे असतात, तर ते स्वेटर तयार करतात त्याच्यातून. तर ते तिथे त्याच प्रकारे त्यांना वाढवलं जातं की हा मोठा झाला म्हणजे याला मारून टाकायचं, त्याची चामडी काढून घ्यायची. तर तशी प्रवृत्ती करणारे नाही, अहिंसक आणि अशा प्रकारचे वस्त्र धारण करणारे, अतिशय प्रकाशमान दिव्य तनुधारी. आणि दररोज या बद्रिकाश्रमामध्ये राहणारे जे ऋषीजन आहे त्यांचा एक नियम आहे की बाजूला श्वेत द्वीप आहे, त्या श्वेत द्वीप मध्ये भगवान वासुदेव दुसऱ्या स्वरूपाने निवास करून राहिले आहे. आपली सुखसह्य आहे, हे श्वेत द्वीपचं दृश्य आहे. भगवान वासुदेव हे भगवान नारायण यांचं स्वरूप आहे. पण हे दोघं पण धाम का आपल्या शास्त्रांमध्ये आहे, तर वचनामृत मध्ये पण भगवान स्वामीनारायण म्हणतात की कोणी भक्त असला, भजन केलं असलं, पण भगवंताच्या धामापर्यंत पोहोचू शकेल तेवढं त्याचं भजन नसलं तर भगवान त्याला बद्रिकाश्रम श्वेतद्वीप मध्ये टाकतात आणि सांगतात की तू आता इथे तप कर. आणि तो तिथे तप करतो आणि त्यानंतर तो भगवंताच्या धामामध्ये जातो, पण त्या भक्ताची दुर्गती होत नाही.
या भरतखंडाचे राजा हे नरनारायण देव आहे. आणि इथे जो भजन भक्ती करतो त्याचा मोक्ष व्हावा म्हणून नरनारायण देव कायम बद्रिकाश्रमामध्ये तप करत आहे. कोणासाठी? भगवत भक्तांसाठी नरनारायण देव तप करत आहे. बाकी सहस्त्रकुंचीला तर मारून टाकलं द्वापर युगामध्येच. कर्ण होता, सहस्त्रकुंचीचे 99 कवच तोडले, शेवटचा होता सूर्यनारायणच्या मागे लपला, तोच कर्ण बनून आला. आणि नर भगवान म्हणजे अर्जुनजी यांनी त्यांना त्यांचा 100वा कवच घेऊन घेतला आणि मारला. पण आता तप का करत आहे? तर कलियुगाचे देव हे नरनारायण देव आहे. आणि म्हणून भक्तांच्या मोक्षासाठी, भक्तांसाठी नरनारायण देव तप करत आहे. म्हणून एक वेळा तरी आपण दिवसातून सकाळ झाली म्हणजे नरनारायण देवांचं स्मरण केलं पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये खूप सुंदर स्तुती आहे. अवतीर्य निजाक्षरात पते इह मूर्त्या बदरीवने स्थितम् विभारत जीव शर्मणे नरनारायण देव पाहि मां. संपूर्ण अहमदाबाद प्रांतामध्ये स्तुती म्हटली जाते. जसं वडताल देशामध्ये अर्चावतार स्तोत्र खास करून म्हटलं जातं, तसं भुज प्रांतामध्ये विशेष करून ही स्तुती म्हटली जाते. कोणते पण सभा असो, उत्तर कार्याची सभा असो, बालसभा असो, रविसभा असो, एकादशीची सभा असो, कोणतीही सभा असो, सभाचा प्रारंभ म्हणजे सर्वांनी लाईन मध्ये उभं राहायचं. लहान मोठा कोणी पण असो, त्याने 5 मिनिटासाठी उभं व्हायचं आणि हात जोडून सर्वांनी एकसारख्या ड्रेस मध्ये यायचं. आले, दंडवत केले, भगवान समोर दर्शन खाली हाताने करणार नाही, स्वतःच्या मुलाला घेऊनच येतील, परिवाराला घेऊनच येतील. आणि तिथे नंतर लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर एक स्तुती सर्वांना पाठ असलीच पाहिजे असा आग्रह सर्वांचा असतो. आणि 8 श्लोक ते म्हणतात सर्वेचे सर्व. आणि ते स्तुती म्हणजे भगवान स्वामीनारायणांनी पहिलं मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर नरनारायण देवांच्या समोर उभे राहून जी स्तुती केली होती ती स्तुती श्रीमद सत्संगी जीवनची स्तुती आहे. तर नरनारायण देव ह्या कलियुगामध्ये जे भक्त आहे त्यांच्यासाठी तप करत आहे, म्हणजे आपल्यासाठी तप करत आहे. सामान्य माणसासाठी, जो पाप करत असला, ज्याला मंदिराशी घेणं देणं नसलं, ज्याला भक्ती म्हणजे काय हे माहित नसलं, त्याच्यासाठी नरनारायण देव तप करत भगवत भक्तांसाठी तप करत आहे. आपण इथे येतो, भजन करतो, माळा करतो, पण बाहेर जाऊन काय करतो ते आपल्यालाच माहिती आहे. म्हणून आपण जर पाहायला गेलो, तराजू घेतला तर भजन किती आहे आणि बाहेर करतो ते कर्म किती आहे, हे जर तराजू मांडला तर माहितीच आहे कोणता पाला जास्त खालते जाणार आहे. पण जो मंदिरात येतोय, भक्ती करतोय, त्याच्यासाठीच नरनारायण देव तप करत आहे. तर ते नरनारायण देवांच्या आश्रयामध्ये राहणारे ऋषीजन दररोज श्वेतद्वीपपती भगवान वासुदेवच्या दर्शनासाठी आकाश मार्गाने जातात. आणि वासुदेव भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारे जे सर्वचे सर्व ऋषीजन आहे, ते सर्वचे सर्व नरनारायण देवांच्या दर्शनासाठी येतात. आणि जेव्हा रस्त्यामध्ये दोघही एकत्रित होतात, तेव्हा श्वेतद्वीपपती जे सर्व मुक्त आहे ते या बद्रिकाश्रमवासी ऋषीजनांना जय श्री वासुदेव असं म्हणून वंदन करतात. आणि जे बद्रीनारायणचे जे सर्व ऋषीजन आहे ते जय श्री बद्रीनारायण, जय श्री नरनारायण असं म्हणून आणि त्यांना वंदन करतात. अशा प्रकारे दररोज श्वेतद्वीपचे मुक्त बद्रिकाश्रमामध्ये येतात आणि बद्रिकाश्रमाचे मुक्त हे श्वेतद्वीप मध्ये जात असतात. याचा अर्थ काय आहे की देव सर्वे, आज काय झालं आहे, अमुक अमुक गल्लीवाईज जसा गणपती बसतो तसा गल्लीवाईज सप्ताह बसतो, तसे गल्लीवाईज मंदिर पण व्हायला लागले आहे. आपल्याकडे नाही आहे तसं, पण गुजरातमध्ये एक एक गावामध्ये 5-5, 6-6, 7-7 मंदिर, स्वामीनारायण मंदिर आहे. मग तो म्हणतो नाही, यात आम्ही डोनेशन दिलाय म्हणजे आम्ही इथेच दर्शनाला जाऊ, इथेच भगवान आहे. तर यातून आपण समजावं की त्याला भगवंताचा भक्त म्हटला जात
नाही. ज्याला सर्व देवांमध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेला तरी पण त्याला तिथे माझे इष्टदेव आहे असे दर्शन होतात, तो खरा भगवंताचा भक्त आहे. म्हणून व्यवहारामध्ये आपण किती पण कळत असलो, व्यवहारामध्ये किती पण बुद्धीचा उपयोग करत असलो, पण तशा प्रकारच्या बुद्धीचा उपयोग येऊन आपण भगवंत संबंधी करू नाही. करावा पण कुठे शास्त्रांचं वांछन करताना करावा. शास्त्र अध्ययन करताना भ्रमर ज्या प्रकारे लाकडामध्ये घुसून जातो, त्या प्रकारे आपल्या बुद्धीला शास्त्रांमध्ये टाकून द्यावी, तेव्हा आपली बुद्धीचा उपयोग करावा. पण अशा प्रकारे आपण बुद्धीचा उपयोग करू नाही. तर बद्रिकाश्रमामध्ये जे बोर आहे, विशाला नावाचं जे झाड आहे, ते खूप विशाळ असल्याने ऋषीजन त्याला विशाला म्हणतात. आणि त्या झाडाचे एक महत्व असं आहे की त्या झाडाला काटे नाही. आपल्या संप्रदायामध्ये एक झाड आहे बोरचं, राजकोटला. ते एक असं बोरचं झाड आहे की ज्याला आज पण काटे नाही. गोपाळानंद स्वामीच्या पाग मध्ये अडकलं होतं. गोपाळानंद स्वामी बोलले की तुझ्या खालती साक्षात भगवान बसले तरी पण तू तुझा स्वभाव सोडला नाही, आणि तुरतच सर्व काटे तिथल्या तिथे पडून गेले. आणि आज पण 200 वर्ष पूर्ण झाले पण त्याला काटे आले. तेच बोर घेऊन तुम्ही दुसरी जागेवरती लावा तर तिथे जे झाड उगतं त्याला काटे येतात. तर असं जे बद्रिकाश्रमामध्ये विशाला नावाची जी बोर आहे तिला पण काटे नाही. त्या आश्रमामध्ये उद्धवची साक्षात निवास करून राहतात. अनेक ऋषीजनांची नावं देण्यात आले, ते सर्व तिथे निवास करून राहत. त्यानंतर असा जो सुंदर बद्रिकाश्रम आहे, एके दिवशी भारतवर्षाचे जे अनेक ऋषीजन होते त्या सर्वांना इच्छा झाली की आम्हाला संपूर्ण भारतवर्षाची यात्रा करायची आहे. कोण कोण? तर मरीची, वशिष्ठ, अत्री, कश्यप, भरद्वाज, भृगु, अंगिरा, गौतम, पराशर, विश्वामित्र असे हजार ऋषीजन ते भारताची यात्रा करण्यासाठी निघाले. संपूर्ण भरतखंडामध्ये जेवढे पण तीर्थ होते त्या सर्वांची त्यांनी यात्रा केली. आणि यात्रा केल्यानंतर सर्वांनी विचार केला की आता आपल्याला जर या यात्रेचं फळ हवं असेल तर आपण बद्रिकाश्रम मध्ये विराजमान भगवान नरनारायणचे दर्शन केले तर आपल्याला यात्रेचं पूर्ण फळ प्राप्त होईल. असा विचार करून सर्वेचे सर्वे जे ऋषीजन होते ते कैलास पर्वताच्या जवळ जो बद्रिकाश्रम आहे त्या बद्रिकाश्रमामध्ये आले. सर्वप्रथम बद्रिकाश्रमामध्ये येता बरोबरच सर्वच्या सर्व ऋषींनी गंगाजीमध्ये आंघोळ केली आहे. गंगामध्ये आंघोळ करत असताना सर्व ऋषी स्मरण करू लागले की सगर ऋषींच्या पुत्रांना पावन करण्यासाठी जे 60,000 पुत्रांना पावन केले अशी ही पवित्र गंगा मैया आहे. या पवित्र नदीमध्ये भगवान श्री नारायण दररोज स्नान करतात. या गंगाजीच्या दर्शनाने स्मरण केल्याने जन्म मरणाचे सर्व जे पाप आहे ते नाहीसे होऊन जात असतात. कोणी चांद्रायण व्रत करतो, कोणी मंत्र पुरस्चरण करतो, कोणी तीर्थ सेवन करतो. हे सर्व साधन अनुष्ठान केल्याने जशी मनाची शुद्धी होते, देहाची शुद्धी होते, ते मात्र एक वेळा गंगाजीमध्ये आंघोळ केल्याने जीवात्म्याची मनाची आणि तनाची दोघं पण शुद्धी होऊन जात असते. म्हणून गंगाजी असं पवित्र जळ आहे की एक बुंद पण कोणाच्या मुखामध्ये गेलं तरी पण संपूर्ण माणसाला ते पवित्र करून टाकत असत. भगवान सदाशिव यांच्या जटेतून निघालेली पवित्र जलधारा आहे. आणि देवता सुद्धा या नदीमध्ये दररोज स्नान करीत असतात. असे सर्व प्रसंग स्मरण करून एक दुसऱ्यांना गंगाजीचा महिमा गान करून आणि सर्वचे सर्व ऋषी नंतर बद्रिकाश्रमामध्ये आले आहे, जिथे नर नारायण देव निवास करून राहतात. दुरूनच पाहिलं तर विशाला बोरच्या झाडाखालती भगवान नर बसले आहे. त्यांच्या चौघही बाजूला 9 योगेश्वर बसले होते, अनेक ऋषीजन बसले होते. आणि भगवान नर
यांची अद्भुत शोभा होती. मस्तकावरती सुंदर जटाचा मुगट त्यांनी धारण केला होता. सुंदर श्वेत वस्त्र धारण केले होते. कपाळावरती त्रिपुंड तिलक धारण केलं होतं. कंठामध्ये तुलसींची माळा धारण केली होती. आणि ते भगवान द्विभुज म्हणजे दोन हात युक्त होते. आणि नवीन मेघ समान पावसाळ्यामध्ये ज्या प्रकारे पावसाचे ढग असतात असे भगवान नर यांचे शरीर होते. वर्णी सारखा त्यांचा वेश होता. आणि अद्भुत त्या भगवान नरच्या शरीरातून तेज निघत होत. संपूर्ण मुख अतिशय प्रसन्न युक्त दिसत होत. आणि मरीच्या आदी ऋषी त्या नर भगवंताच्या सानिध्यामध्ये येऊन आणि उभे राहिले आहे. भगवान नरच्या समोर जाऊन सर्वच्या सर्व ऋषींनी वंदन केले. जेव्हा भगवान नरची दृष्टी पडली आणि दृष्टी पडता बरोबरच भगवान नर उभे झाले आणि सर्वच्या सर्व मुनिजनांचं स्वागत केलं. सर्वांना आलिंगन देऊन सर्वांचं स्वागत करून सर्वांना दर्भचे आणि तृणचे आसन बसण्यासाठी अर्पण केले. सर्वच्या सर्व ऋषीजनांचं भगवान नर यांनी स्वागत केलं. आणि स्वागत करून सर्वांच्या समोर भगवान नर हात जोडून उभे राहिले आहेत. भगवान नर म्हणतात, सर्वं सुलभमेवास्ति दुर्लभ सत्समागमः केनोपमा भवेद्देशां सतां नारायणात्मनां भूमौ परोपकाराय तीर्थव्याज विचारिणां परोपकारशीलाहि संती संतो दयालवः. ते ब्राह्मण सत्यनारायणची पूजा करताना तसं चालू आहे माझं सध्या. आदत पडून गेली असते म्युझिकची गेली ते, पण तुम्हाला समजते येईल कथा. बस मग भगवान नरनारायण म्हणतात की हे ऋषीजन, तुम्ही आज आमच्या आश्रमामध्ये आले, खूप आम्हाला आनंद झाला. एवढी कथा करता करता कितीने काय जोक्स मला याद येऊन जाता, कितीने काय प्रसंग याद येऊन जाता. पण हे म्युझिक नाही आहे ते बरंच आहे. डायरेक्ट कथा तो कथाच होते, दुसरं काही यादच येत नाही. तर भगवान नर म्हणतात की आज तुमचे आगमन आमच्या आश्रमामध्ये झाले, आमचा आश्रम पावन झाला. खूप खूप मोठी गोष्ट आहे. भगवान नर आणि नारायण हे दोघही अलग नाही, हे दोघ पण प्रसंग तसा होता म्हणून दोन अलग स्वरूपांनी प्रगट झाले. कारण एक तप करील तेव्हा एक युद्ध सहस्त्रकुंची सोबत करेल, दुसरा तप करायला बसला म्हणजे दुसरा युद्ध करायला जाईल. म्हणून दोन स्वरूप स्वयं भगवंतांनीच ग्रहण केले. यात आपण असं म्हणूच शकत नाही की नर श्रेष्ठ किंवा नारायण श्रेष्ठ, दोघं पण समान आहे. पण भगवान नरची महानता बघा, स्वयं भगवान आहे. पण त्या ऋषीजनांना म्हणतात, तुमच्या चरणांनी आमचं संपूर्ण आज आश्रम अतिशय पवित्र झाला आहे. या संसारामध्ये सर्वम सुलभमेवा अस्ति, या संसारामध्ये प्रत्येक गोष्टी सुलभ आहे. माणूस प्रयत्न करतो, पुरुषार्थ करतो, त्याला सर्व काही या दुनियामधल्या वस्तू प्राप्त होऊ शकतात. आताच एक प्रसंग माझ्या वाचण्यात आला होता. एक मुलगी ट्रॅव्हल करत होती, लगभग 2011 ची गोष्ट आहे. ट्रॅव्हल करत असताना रात्रीच्या वेळेस त्या मुलीला चोरांनी लुटलं. तिच्याकडचे चेन होती, बांगड्या होत्या, जे काही घेऊन घेतलं आणि तिला फेकून दिलं. रेल्वे ट्रॅकवर पडली. 45 ट्रेन रात्रीभरामध्ये तिच्या अंगावरून गेले. तिचे पाय कापले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाची नजर पडली, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मला नाव नाही देता येत त्या मुलीचं, पण नंतर सर्व म्हणायचे की आता हिचं खतम, हिचं लग्नही होणार नाही, आता कोण हिच्या सोबत हे करणार, काहीच करू शकणार नाही ही मुलगी. पण त्या समयामध्ये ज्या 2-3 महिन्याचा पिरियड होता, त्यामध्ये तिने खूप काही वांछन केलं आणि विचार केला की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. माउंट एव्हरेस्ट म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्ही साधा आणि सोपा गिरनार पर्वत पण चढायला जा, 10,000 पायऱ्या आहे, तरी पण रोपवेची तिकीट काढून बसतो. माउंट एव्हरेस्ट ते पण दोघं पाय नव्हते,
आणि त्या मुलीने संकल्प केला, अशा अशा लोकांना भेटली की जे माउंट एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करून आले आहे, कोणी जाऊ शकलं नव्हतं. आणि तिने कृत्रिम जे पाय असतात ते टेक्नॉलॉजीचे पाय धारण करून दररोज असं म्हणतात की 3-4 वर्षापर्यंत ते 1 किलोमीटर पण चालू शकत नव्हती. दररोज प्रॅक्टिस करून 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 एक दिवस असा आला की तिने माउंट एव्हरेस्ट पार केला, वरती चढून गेली आणि राष्ट्रपतींच्या हातून, कदाच प्रणव मुखर्जींच्याच हातून तिला पद्मश्री अवॉर्ड पण प्राप्त झाला होता. मला तिचं नाव नाही आठवत आहे सध्या, पण हा, अरुणिमा सिन्हा. तर तिने माउंट एव्हरेस्ट सर केला. आज ज्याचे पाय मजबूत असले तो वरती जाऊ शकत नाही. हा, हिची अजून कहाणी अशी आहे की सर्वात मोठी मुलगी होती, तिच्या मागे 11 बहिणी होत्या. सर्वांचं कसं असतं, आई वडील पण मागे पडतात की नाही तुझ्या मागे आम्ही एवढा खर्च कसा करणार, नाही तू जाऊ नको, तुझ्यावर जिम्मेदारी आहे. पण या सर्वांना साईडला करून तिने माउंट एव्हरेस्ट सर केला. म्हणजे आपण जर विचार केला तर कोणतीच गोष्ट या दुनियामध्ये दुर्लभ नाही. माणसाने फक्त नक्की केलं पाहिजे की मी हे करू शकणार आहे, असा निश्चय जर केला तर तो नक्कीच करू शकतो. कोणतीच गोष्ट या दुनियामध्ये कठीण नाही असं भगवान नर स्वयं म्हणतात. पण एक मात्र दुर्लभ या दुनियामध्ये कोणती गोष्ट असली तर ती आहे संत समागम. का? भगवान नर फक्त एवढं बोलून थांबले नाही, पुढे खूप सुंदर भगवान नर म्हटले आहे की कारण तुम्ही सर्व संत कोणत्याही अपेक्षाशिवाय हमेशा तीर्थयात्रा करीत राहतात आणि या पृथ्वीवरती तुम्ही विचरण करून या पृथ्वीवरती जो जीवात्मा भेटला त्या जीवात्म्यांना तुम्ही भगवंताच्या मार्गी घेऊन जात असतात. म्हणून तुम्ही परोपकारी आहे, अखंड भगवंताचं स्मरण करणारे आहे. तुम्हाला ह्या दुनियामध्ये कोणतीच उपमा देऊ शकणार नाही. तुम्हाला म्हणजे सांगण्याचा अर्थ की तुम्हाला इंद्र म्हटलं, ब्रह्मा म्हटलं, ते पण पदवी तुमच्यासाठी कमी आहे. अशी तुमची उपमा म्हणजे संत, असे दयाळू स्वभावचे तुम्ही आहात. म्हणून तुमच्या समागमाने जीवात्म्याला भगवंताच्या स्वरूपाचा गाढ अनुराग होतो. परमात्माची भेट त्या जीवात्म्याला होते आणि शरीर, घर, पुत्र, स्त्री इत्यादी पदार्थांमधून आसक्ती त्याला निघून जाते आणि पंच विषयांपासून त्याची बुद्धी निवृत्त होऊन शांत होते. त्याला भगवत प्राप्ती होत असते. आणि म्हणून एवढं परोपकाराचं कार्य या दुनियामध्ये कोणीच करत नाही. म्हणून तुमचा समागम मिळणं हा अतिशय दुर्लभ आहे. बाकी या दुनियामध्ये प्रत्येक गोष्ट सोपी आहे. तुम्ही अतिशय भाग्यशाली आहात कारण तुम्ही अत्यंत उचित टाइमावरती आले आहात. कारण नित्य कर्म समाप्त करून भगवान नारायण आत्ताच पर्णकुटीच्या बाहेर येतील. यातून समजायचं काय माहितीये, कोणाला भेटायला जायचं असलं त्याचा टाइम ओळखून जायला पाहिजे. निघून पडतो, आपल्याला असं वाटतं की तो माणूस आपल्याला भेटून जाईल, पण तो पण बिचारा सकाळपासून काहीतरी नक्की करून बसतो की मला हे 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 काम करायचे आहे. मला कित्येक वेळी असा अनुभव होतो. आता कित्येक वेळी मला असं दररोज नाही होत, पण केव्हा केव्हा होतं की आपण 4-5 तास आज वाचन करू, मग रूम बंद करून किंवा गच्चीवर किंवा असं कुठे पण निघून जायची इच्छा होते आणि वाचन करायची बाकड्यावरती इच्छा होते कुठे पण. काम नसताना, काहीच काम नसतं. स्वामी कुठे गेले? स्वामी कुठे गेले? आपण या, बोला काय काम होतं? म्हणे काहीच नाही, बस जय स्वामीनारायण म्हणायचं होता. पण त्यात आपल्याला एकाग्र झालेला, हा, जर फ्री असले ठीक आहे, तुम्ही 2 तास बसा, मी सांगेन की अजून अर्धा तास बसा. मला एक गप्पा मारायला कोणी कोणी पाहिजे असतं. पण हमेशा आपण केव्हा पण हे लक्षात ठेवावं की संत हे आपल्यासाठी संत झाले, त्या अगोदर ते स्वतःसाठी संत झालेले आहेत.
तुमचा उद्धार होईल हे सेकंड नंबरला आहे, पण आमचा उद्धार पहिले झाला पाहिजे, म्हणून या सर्व गोष्टींना त्यागून ते बसले आहे. म्हणून सर्वप्रथम ते, जर माझी एकट्याची गोष्ट नाही करत आहे, मी प्रत्येक संतांची गोष्ट करतोय, प्रत्येक माणसाची मी गोष्ट करतोय, की जर कोणी संत माळा करत आहे, कोणी पूजा करत आहे, तर त्याला हमेशा आपण दुरून वंदन करून तिथून निघून जावं. आपण येतो खालती बसून तर पाया पडत नाही, इथे हात लावतो, जय स्वामीनारायण स्वामी, आणि नाही बोललं तरी पण तकलीफ. स्वामी आता मोठे झाले, बोलत नाही. म्हणजे अशा सर्व गोष्टी, आणि अशा लोकांनी, जो बुद्धिशाळी असला त्याला काही फरक पडत नाही. उलट तो तर असं इच्छितो असे लोक तर दूर गेलेले बरे. पण आपण विवेक शिकावा, की कोणी व्यक्तीचा टाइम केव्हा पण आपण जातो, त्या व्यक्तीचा मूल्यवान टाइम असला तर तो मूल्यवान टाइम आपण खराब करू नाही. बघा, कलेक्टरला भेटायला आपण जातो, कलेक्टरने नक्की केलं असतो, कलेक्टर खूप डिस्ट्रिक्टचा सर्वात बुद्धिशाळी माणूस म्हणजे कलेक्टर. त्याचा तुम्ही बघा, तुम्ही येसाल त्यापूर्वी त्याला माहिती असतं की हे काम घेऊन हा व्यक्ती आलेला, तो नक्की करतो, 1 मिनिटामध्ये याचं यांना मी उभं करून देईन. आणि मी नोटीस केलाय, मी 4-5 वेळा तशा व्यक्तींना भेटलो ना, तर ते तरतच गोष्ट अशी मोडता की आपण 1 मिनिटातच बाहेर निघून जातो. तर हमेशा प्रत्येकाचा टाइम ओळखला पाहिजे, प्रत्येकाला त्या प्रकारे आपण त्यांचा स्पेस दिला पाहिजे. कित्येक वेळी काय होतं, दररोजच्या रुटीन प्रमाणे आपण आपले काम संपवून बाहेर जाण्याची तयारी करतो, पण घरातली महिला असले, तिचा पूजेचा टाइम दररोज तोच असतो. आपण काय म्हणतो, तू ते सोड, पण माझं काम आधी कर. खरोखर आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट सांगितली, की पतीला परमेश्वर म्हणून पूजा करावी, पण पुरुषांना सांगायची गरज होती की परमेश्वर कसा असतो. खरी गोष्ट आहे की नाही? स्त्रियांना सांगितलं की पती हा परमेश्वर आहे, पण पुरुषांनाही सांगायला पाहिजे होतं की परमेश्वर कसा असावा. हे खरं आहे. हा, ते कोणीच सांगितलं नाही, म्हणून मी सांगेल आता थांबा, त्याच्यासाठीच बसलाय. आ? मला कालच हा विचार आला, म्हटलं काल मी कुठेतरी पतिव्रता धर्माचे नियम वाचत होता, तिचाच होता, म्हणजे कदाच कोणता काहीतरी सत्संगी जीवनचं काहीतरी त्यात असं उघडताच की आलं, त्यात लिहिलं होतं पतीला परमेश्वर समजून सेवा करावी. मग मला विचार आला, काहीतरी त्याच टायमाला डोक्यात चालत असत होतं. म्हटलं या परमेश्वर समजून जिंदगीभर याची सेवा करतात, हा खातो पितो पडतो, सर्व काही करतो, शिव्या देतो, तरी पण बाई सहन करते. परमेश्वर तर याला समजावं, पण परमेश्वर कसा असतो हे तर आता सांगायची गरज पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणत असले की शिव पण घेतात, तर शिव पण विष पण पितात, पण भगवान शिव तसे नाही. भगवान शिव हे पण सात्विकच देव आहे. जगत कल्याणासाठी त्यांनी ग्रहण केलं, जे काही समय त्यांना ग्रहण करावं लागलं ते. म्हणून आपण शास्त्र अध्ययन करूनच देवतांवरती बोट उचलायला पाहिजे. डायरेक्ट कोणाच्या सांगण्यावरून भगवाननी असं केलं असं म्हणू नाही. परफेक्ट वाक्य वाचूनच आपण बोलावं. भगवान नर म्हणतात की तुम्ही या संपूर्ण ब्रह्मांडांचे जे अधिपती आहे भगवान, त्यांच्या दर्शनासाठी आले आहात. ते भगवान आता थोड्याच समयामध्ये दर्शन देतील. तेव्हा सर्वचे सर्व जे ऋषीजन होते, त्या सर्व ऋषीजनांनी हात जोडले, आणि सर्व ऋषीजन भगवान नरला म्हणतात की एको मूर्ती द्विधा भाती नर नारायणा विपी, की हे नर भगवान, आम्ही तुम्हाला आणि भगवान श्री नारायण यांना अलग समजत नाही. तुम्ही दोघं पण एकच स्वरूपाने आहात, म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार वंदन करीत आहोत. अशा प्रकारे भगवान नर आणि ऋषीजनांचा संवाद सुरू आहे. त्याच समयी स्वतःच्या पर्णकुटी येथून स्वतःची प्रातः पूजा संपवून भगवान नारायण स्वतःच्या आश्रमाच्या बाहेर आले. भगवंताची अद्भुत शोभा आहे. भगवान जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती येतात,
तेव्हा तेव्हा भगवंताचे अशा प्रकारचे लक्षण असतात, ऐकण्यासारखे. शतानंद स्वामींनी लिहिलं आहे, भगवंताचे हात हे गुडघ्यांपर्यंत आहे कोणाचे? भगवंताचे हात, भगवान रामचे, कृष्णाचे, स्वामीनारायण भगवंताचे हात हे गुडघ्यापर्यंत होते. भगवंताचं एक लक्षण आहे. त्यानंतर भगवंताचा वर्ण हा श्याम वर्ण आहे. सावळा रंग कायम भगवंताला अतिशय प्रिय आहे. भगवंताचे जे डोळे आहे ते, भगवंताचे डोळे कानांपर्यंत अणिदार आहे. बोला, आपला तरी 3 बोट येऊन जातील एवढा भाग खाली आहे. भगवंताचे डोळे कुठपर्यंत आहे? कानांपर्यंत अणिदार कमळांच्या पाखड्यांसारखे लांब आहे. पौर्णिमाच्या चंद्र समान भगवंताचा मुखारविंद आहे आणि त्यावरती पण अद्भुत मंद मंद भगवान हास्य करत आहे आणि अतिश्वेत भगवंताची दंत पंक्ती आहे. भगवंताचे दोघं पण चरण कमळ समान अतिशय कोमळ लाल रंगाचे असे आहे. भगवंताचे केस कसे आहेत? तर अतिशय सूक्ष्म रम्य म्हणजे सुंदर पिवळ्या रंगाचे आणि वाकडे केश भगवंताच्या सुंदर जटामध्ये आहे. भगवंताचं विशाळ वक्षस्थळ आहे. पिंपळाच्या पाना समान भगवंताचं उदर म्हणजे पोट आहे, ज्यावरती त्रिवडी शोभत आहे. भगवंताच्या उदराच्या मध्यभागी गोड अशी नाभी आहे. भगवंतांनी स्वतःच्या कपाळावरती श्वेत रंगाचं ऊर्ध्व पुंड्र तिलक धारण केलेलं आहे. ऊर्ध्व पुंड्र म्हणजे आडवं तिलक भगवंतांनी धारण केलं आहे. भगवंताच्या कंठामध्ये तुलसीची सुंदर दुहेरी माळा शोभत आहे. भगवंताचं शरीर पुरुष आहे म्हणजे पतला आहे. हस्तकमळ, त्यामध्ये भगवंतांनी मातीचे कमंडल धारण केले आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पलाशचा दंड धारण केलेला आहे. भगवंतांनी सुंदर जे अधोवस्त्र म्हणजे धोती धारण केली आहे ते सफेद रंगाची आहे आणि भगवंतांनी वरचं जे वस्त्र धारण केलं आहे म्हणजे वरचा आपण काय म्हणतो त्याला खेस, उपर्ण, ते उपर्ण धारण केलं आहे ते पण सफेद रंगाचं आहे. भगवान 16 वर्षाचे शोभत आहे. भगवंताचं वय देवता सुद्धा कायम 16 वर्षाचे असतात. सुरत मुनी म्हणताय, राजन, भगवंताचं असं अद्भुत स्वरूप पाहून सर्वचे सर्व ऋषीजन होते ते उभे होऊन गेले. एक बाजूला श्वेत द्वीपचे मुक्त दर्शनासाठी उभे आहेत आणि एक बाजूला बद्रिकाश्रमाचे मुक्त उभे आहे आणि मध्य भागून भगवान नारायण भगवान येत आहे. त्यांच्या मागे मागे त्यांच्या पावलांना मॅच करत आणि उद्धवजी त्यांच्या मागे मागे चालत येत आहे. आणि जेव्हा भगवंताची नजर पडली की सर्व ऋषीजन आज दर्शनासाठी आले आहेत आणि त्यांना पाहता बरोबरच भगवान नारायण यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि तुरंतच सर्व ऋषीजन पण भगवंताला साष्टांग दंडवत प्रणाम करू लागले. भगवंताचे दर्शन करता बरोबरच सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहू लागले. सर्वांना भगवंतांनी आलिंगन दिले आणि नंतर भगवान त्या विशाला बोरच्या खालती एक सुंदर आसन होतं, त्या आसनावरती विराजमान झाले आहे. सर्व ऋषीजनांनी सर्वप्रथम अनेक प्रकारांच्या पुष्पांनी भगवंताची पूजा केली. त्यानंतर तुलसी पत्राने, त्यात पण लिहिलं, काय म्हणतात त्याला, मांजर म्हणतात ना त्याला, जे पुढे असतात ते दाणे, मंजिरी, मंजिरी सहित तुलसी दळाने भगवंताची पूजा केली. म्हणजे याचा अर्थ भगवंताला आपण तुलसी पत्र अर्पण करतो तेव्हा भगवंताला तुलसी पत्र जेवढं प्रिय आहे त्यापेक्षा पण मंजिरी जास्त प्रिय आहे असं संत म्हणतात. म्हणून भगवंतांनी, भगवंताची मरीच्या आदी ऋषींनी अशा प्रकारे पूजा केली. त्यानंतर सर्वांनी अद्भुत भगवंताची स्तुती केली आहे. त्यानंतर भगवान, खूप मोठी कथा आहे, नर भगवान सर्वांचे ऋषीजनांचे स्वागत केले, सर्वांची प्रशंसा करू लागले आहे की हे ऋषीजन, तुम्ही मला अतिशय प्रिय आहात.
मी तुमच्यावरती अतिशय प्रसन्न झालेलो आहे. आज मला तुमचे दर्शन करून हृदयामध्ये अतिशय आनंद झाला आहे. दानपेटी टाकून द्या. बस बसून जा, मागे चालले जा. एक दोरी बांधली. हा, भगवान नारायण म्हणतात की तुमचे दर्शन करून मला अतिशय आनंद झाला. मला माझं धाम किंवा माझ्या पत्नी लक्ष्मी जेवढ्या प्रिय नाही तेवढे तुम्ही मला प्रिय आहे. तर तुम्ही आज इथे आलात, मला खूप आनंद झाला. भगवान नारायणने खूप सुंदर एक सर्व ऋषीजनांना गोष्ट केली. ह्या दुनियामध्ये अनेक प्रकारांचे दान आहे. पुढची कथा आपण उद्या घेऊ, एवढी गोष्ट करून संपवतो. आज परीक्षा पण आहे, धार्मिक परीक्षा. भगवान नारायण म्हणतात की या दुनियामध्ये सर्व प्रकारचे दान आहे. शास्त्र वारंवार हे दान श्रेष्ठ, ते दान श्रेष्ठ, असे अनेक दानांचा उल्लेख शास्त्रांमध्ये करतात. कोणी म्हणतं कन्यादान श्रेष्ठ, कोणी म्हणतं गौदान श्रेष्ठ, कोणी म्हणतं सुवर्णदान श्रेष्ठ. भगवान नारायण म्हणतात की आज मी सांगतो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे, तर जीवात्म्याला अभयदान देणं हेच सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे. अभयदान म्हणजे, तर तुम्ही सर्वचे सर्व संत कायम माझं स्मरण करतात आणि स्मरण करून जीवात्म्यांपर्यंत तुम्ही मला पोहोचवता. त्याच्या अंधकाराला दूर करून आणि त्याला मुक्तीचा मार्ग दाखवतात, त्याला माझ्या स्वरूपाचं ज्ञान करवतात आणि यालाच म्हणतात अभयदान. म्हणजे कोणत्या जीवात्म्याला भगवंताच्या मार्गी पोहोचवणं, लावणं, भक्तीमध्ये त्याला सम्मिलित करणं, भजन भक्तीमध्ये त्यांना आणणं, किंवा आपल्या कारणाने तो थोडी भक्ती करता झाला, स्तोत्रपाठ करता झाला, भगवंताच्या मार्गी लागला, तर हे सर्वात श्रेष्ठ दान भगवान नारायण म्हणता आहे. हे सर्वात मोठं दान आहे. यापेक्षा कोणतंच दान मोठं नाही. भगवान म्हणतात महादानानी सर्वानी तपो यज्ञ व्रतानी च जीवा भय प्रदानस्य कलयापि समानिनो. की सर्वे महादान, तप, यज्ञ, व्रत वगैरे हे सर्व गौण आहे, पण जीवात्म्याला भगवंताचा मार्ग दाखवणं हेच सर्वात मोठं अभयदान म्हटलेलं आहे. त्याच्या समान दुसरं एक पण दान या दुनियामध्ये नाही. तर ह्या पॉइंट वरती आज आपण कथाची समाप्ती करूया. आपल्या संप्रदायामध्ये अनेक असा सत्संग समुदाय आहे की जिथे संत वर्षातून एक वेळा जातात, पण तिथे सत्संगाला कायम जिवंत ठेवण्याचं कार्य हे हरिभक्त करतात. मला आफ्रिकामध्ये एक खूप सुंदर आपला वडताल देशाचा सत्संग समाज, त्यांच्यामध्ये खूप एक सुंदर मला रीत आवडली. दर रविवारी ते सत्संग करतात. तर खूप आपल्याला जिथून चांगलं मिळालं ते आपण स्वीकारलं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये असा नियम आहे की दर रविवारी आपल्याला सत्संग आहे की नाही, मग आपण काय करायचं की दर रविवारी आपल्याकडे 50 फॅमिली आहे, तर 50 फॅमिलीचा नंबर लावून दिला की आज या रविवारी तुम्ही, या रविवारी तुम्ही, या रविवारी तुम्ही, या रविवारी तुम्ही. ते दोघं पती पत्नी, मुलगा मुलगी, जे जे तुम्हाला जायचं आहे ते प्रत्येकाच्या इंडियनच्या दुकानावरती जायचं. प्रत्येकाच्या घरी तो दुकान नसला तर घरी जायचं त्याच्या टायमानुसार. त्याला जाऊन सांगायचं की उद्या परवा आपल्या इथे सत्संग सभा ठेवली आहे, जेवणाचं पण सुंदर आयोजन केलेलं आहे, तुम्ही घरी बनवायचं, परिवारासहित तिथे जेवण पण करायचं आणि सत्संगाला पण यायचं आहे. आणि अशी प्रवृत्ती ज्या ठिकाणी चालते आहे त्या ठिकाणचा सत्संग चांगल्या मोठ्या मोठ्या कायम संत राहणाऱ्या अशा स्थानावरती पण कमी पडतो. कारण की 100 पैकी 95% हजेरी तिथे असते. तर हे कार्य कोणी यात पण शिकायचं असं आहे की आपण केलं पाहिजे, पण केलं पाहिजे मी यासाठी सांगितलं
की प्रत्येक हरिभगतांनी स्वतःचा नंबर वाटून घेतला आहे. 2 वर्षाने एकाचा नंबर येत असेल, आलं लक्षात? किंवा वर्षातून एक वेळा, 1.5 वर्षातून एक वेळा एकाचा नंबर, एक परिवाराचा नंबर येत असेल. पण केवढा सुपर आयडिया केला त्यांनी, सांगावं. जो बोलवायला जातो त्याच्याच घरचं त्या दिवशी जेवण असतं. म्हणजे तो कितक्या आग्रहाने सांगेल, 2 जणांना जास्त बोलवणार की नाही? किंवा आपल्या घरचा आहे, यावंच लागेल ना तुम्हाला. तो एक हे असतो की नाही, आपल्या घरचा आहे, आज आपल्या घरची संख्या जास्त दिसली पाहिजे. आणि ते करतच माणसाला थोडस असतं की आज माझ्या घरचा नंबर आहे, तर माझ्या कारणाने असं नाही दिसलं पाहिजे की याच्या घरचा नंबर होता आणि याच्या सभेत लोक कमी आले, म्हणजे तो पण हे असतो. म्हणून असं खूप काही आपल्यात शिकायसारखं आहे. तर आपण तसं नाही करू शकत, पण आपण काय करायला पाहिजे, तर कोणी पण नवीन व्यक्ती असला, ज्याच्या स्वभावावरून, वर्तनावरून आपल्याला कळालं की हा व्यक्ती धार्मिक आहे, तर त्याला 2 मिनिटासाठी तरी आपल्या मंदिराचा परिचय आपण दिला पाहिजे. आज आपल्या मंदिरामध्ये येणारी संख्या खूप विशाळ प्रमाणावरती आहे. संध्याकाळी तुम्ही पहा, दिवसा संध्याकाळचे 2 आरत्यांमध्ये लगभग मंदिर पूर्णपणे फुल असतं. पण आपण तिथे संतोष नाही ठेवायचा. आपण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत येऊन ते तर निघून जातात. पण त्याला जर 2 गोष्टी चांगल्या तुम्ही समजावून सांगितल्या असला, त्याला प्रेम भाव होतो आणि महिमापूर्वक तो इथे येतो. म्हणून तिथे किती बोर्ड मारले कोणी वाचत नाही, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट कायम त्याच्या लक्षात राहते. तुम्ही पौर्णिमाचा महत्व विशेष करून त्याला सांगा. त्याला विशेष करून आपण असं श्रावण मास आधी कथा करतो त्याच तुम्ही सांगा, तर 1-2 वेळा तो संपर्कात आला तर कायमसाठी मंदिराशी जोडेल, आणि मंदिराशी जोडला तर लक्ष्मीनारायण देवांसोबत जोडेल. तर हा एक आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एवढे लोक आपल्या बाहेरून येतात, तर इथे आल्यानंतर त्याला आपल्या भगवंताचा, आपल्या मंदिराचा कायम गुण असला पाहिजे. इथे आल्यानंतर कोणी असं नाही म्हटलं पाहिजे, जाऊ द्या त्या मंदिरात काय जायचं, खूप खराब होते, घाणेरडं होतं, कचरा पडला होता, कबुतरांनी खराब केलं होतं. नाही, दरेक सत्संगींनी हा संकल्प करावा की जर आपल्या समोरच कोणी झाडू पोछा मारून गेला असला, तर एक वेळा पुन्हा मी माझ्या हाताने झाडू मारणार. मी कच्छमध्ये करोडोपती लोकांना पाहिलंय झाडू मारून आणि माती भरून घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेल्यानंतर चिपटी चिपटी ते तोंडात टाकतात, काही डोक्यावरती टाकतात, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतात आणि म्हणतात की याच्याच कारणांतर सुखी झालो. म्हणजे एवढा महिमा आहे बघा. कोणाशिवायच काही बाकी राहत नाही. तुम्ही नाही करणार तर इथे 1-2 माणसं जास्त लावून होऊन जाईल काम. पण आपण आपल्या डोळ्यांच्या समक्ष एवढा आपल्याला दिसत आहे, तर आपण अवश्यपणे त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. आपल्या भगवंताचा गुण सर्वांना राहील, आपल्या संतांचा गुण सर्वांना राहील, आपल्या मंदिराचा गुण सर्वांच्या हृदयामध्ये राहील, अशीच गोष्ट आपल्या मुखातून कायम निघाली पाहिजे. अशीच वार्ता कायम दुसऱ्यांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. तर सर्वांनी आज असा जनरली मी गोष्ट केली, असा काही पॉइंट नाही आहे, पण तेव्हा पण आपण या कुठे आपल्याला दिसलं तर असा विचार करू नये की स्वामी यांना काही बोलत नसतील का. नाही, आपली जिम्मेदारी आहे, आपलं मंदिर आहे असं समजून आपण हमेशा मंदिरामध्ये यावं. दुसरं, आज आपल्या मंदिर महासंघाद्वारा संध्याकाळी 5 वाजता इथे मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या जमिनी सरकारने जप्त केलेल्या आहे त्या संदर्भात कायदा, किंवा पावसाळ्या अधिवेशनामध्ये अजून एक कायदा पास होणार आहे, त्या विरोधामध्ये मंदिर महासंघ महाराष्ट्र राज्यद्वारा इथे मीटिंगचं आयोजन करण्यात आलंय. आपल्या सर्व सत्संगींनी अवश्य हजर राहायचं आहे. आपल्या मंदिराला काही जमिनी नाही आहे, पण एक संघ जळगाव जिल्ह्याचा तयार व्हावा. भविष्यामध्ये आपल्याला पण काही प्रश्न पडतील, दुसऱ्यांनाही काही प्रश्न पडतील, आपण एकटे थोडी लढणार आहोत. त्या समयी आपल्यासोबत आपण जर एकत्र असलो तर कार्य लवकर होतात. दुसरं की मंदिरांची आज हे ठराव पास की भविष्यामध्ये असे पण प्रसंग येतील की तुमच्या सोसायटी मधले ओपन स्पेस सर्वे खाली करा.
म्हणून तुमच्या विस्तारामधले जे मंदिर आहे त्यांनी पण आज एकत्र येण्याची खूप आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला पण सध्या काय घडामोडी आहे किंवा काय ठराव का कोणते कायदे मंदिर संदर्भामध्ये सरकारने आतापर्यंत केलेले आहे ते सर्व आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून माहितीसाठी येणं खूप आवश्यक आहे. महिला पण आल्या तरी हरकत जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असलं तर. म्हणून आपल्या मंदिरामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता अशा प्रकारची मीटिंग ठेवली आहे. तर सर्वांनी अवश्य हजर राहावे. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेश्वरम भक्तिधर्मात्मजम वासुदेवम हरे माधवम केशवम कामदम कारणम नीलकंठम भजे सहजानंद स्वामी महाराज की जय.